नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 6वीचं विज्ञान पाहणार आहोत, सायन्स पाहणार आहोत। त्यामधील पहिला जो चॅप्टर आहे त्या पहिल्या चॅप्टरचं नाव आहे कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स, म्हणजे सजीवांची लक्षणं। त्याच्या अगोदर आपण एक व्हिडिओ टाकलेला आहे, तो तुम्ही पाहून घ्या। त्याचा पुढील भाग मी आज तुम्हाला सांगणार आहे। याच्यामध्ये बघा, पुस्तकामध्ये तुम्हाला एक चित्र दिलेलं आहे आणि त्या चित्रावरती आधारित एक प्रश्न विचारलेला आहे, तो अगोदर आपण पाहूया। Many things are shown in the picture. Which of them need food? Which things in the picture don't grow? Make a list of both separately. त्यांनी असं विचारलेलं आहे, कोणाला अन्नाची गरज आहे असं विचारलेलं आहे आणि कोणाची वाढ होणार नाही असं विचारलेलं आहे आणि त्यांची आपल्याला काय करायची आहे, यादी तयार करायची आहे। तर चित्र तुम्ही पाहिल्यानंतर तुमच्या लक्षात येईल की यामध्ये बघा, ट्रॅक्टरची वाढ होणार नाही, हे जे पॉट दिलेलं आहे त्यांची देखील वाढ होणार नाही, बकेटची वाढ होणार नाहीये। आता वाढ कोणत्या कोणत्या गोष्टींची होईल? मग वाढ आणि अन्नाची गरज कोणाला असणार आहे? मॅनला असणार आहे अन्नाची गरज, परत गोटला असणार आहे, हेनला असणार आहे, ऑक्सला असणार आहे, बॉयजला असणार आहे, बॉय आहे, त्यानंतर ट्रीला पण असणार आहे, क्रोला पण असणार आहे आणि स्पॅरोला पण असणार आहे, शुगर केनला पण असणार आहे। या सर्वांना काय असणार आहे? अन्नाची गरज असणार आहे आणि ज्या काही निर्जीव वस्तू आहेत त्यांची वाढ देखील होणार नाही आहे आणि त्यांना अन्नाची गरज देखील भासणार नाही आहे। आता पुढचा पॅराग्राफ आपण पाहूया। पुढच्या पॅराग्राफमध्ये काय सांगितलेलं आहे ते सांगते तुम्हाला। गो टू लार्ज ट्री नियर युअर स्कूल ऑर होम। तुम्ही काय करायचं आहे, तुमच्या घराजवळ असणारे जे मोठं झाड आहे अथवा शाळेजवळ असणारं जे झाड आहे त्या झाडाजवळ जायचं आहे। केअरफुली ऑब्झर्व ऑल द स्मॉल अँड लार्ज थिंग लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स अराउंड इट। काळजीपूर्वक काय करायचं आहे, लहान आणि मोठ्या गोष्टी ज्या झाडाखाली आहेत, ज्या सजीव आहेत त्या काळजीपूर्वक पाहायच्या आहेत। मेक अ लिस्ट ऑफ ऑल दोज लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स। आणि जे सजीव आहेत त्यांची काय करायची आहे, आपल्याला यादी तयार करायची आहे। टेक अ क्लोज लुक ॲट द ट्री ट्रंक, ब्रांचेस, लीव्ज अँड फ्लावर्स। जो झाडाचा बुंदा आहे त्या झाडाच्या बुंद्याजवळ देखील जायचं आहे। ते झाडाचे पानं आहेत, फांद्या आहेत, तेथे जाऊन तिथे कुठे कुठे सजीव आहेत त्यांची यादी करायची आहे, ते आहेत का नाहीत ते आपल्याला पाहायचं आहे। डिड यू स्पॉट एनी लिव्हिंग क्रिएचर इन द रफ बार्क ऑर द ट्रंक ऑफ द ट्रंक ऑन द लीव्ज ऑर इन द सॉइल बीनीथ द ट्री। झाडाखाली जी माती आहे, जो झाडाचा बुंदा आहे त्याच्यामध्ये लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स म्हणजे सजीव आहेत का नाहीत ते पाहायचं आहे। आर देअर एनी लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स हिडन इन द पाइल्स ऑफ फॉलन लीव्ज। झाडाखाली जो पालापाचोळा असतो त्या झाडाखालच्या पालापाचोळ्यामध्ये पण काय असते, सजीव लपलेले असतात। तुम्ही बरेचदा पाहिलं पण असेल बघा, मोठं झाड असेल ना तर त्या झाडाचा पाला काय होतो, खाली गळून पडलेला असतो आणि गळून पडल्यानंतर तो साचतो आणि साचल्यानंतर तिथं किडे वगैरे राहतात। तर झाडाचा पाला तुम्ही ज्यावेळेस बाजूला कराल त्यावेळेस तुम्हाला किडे दिसणार आहेत, मुंगे असतात, लहान लहान किडे काही तुम्हाला तिथं दिसून येतील। मेक अ लिस्ट ऑफ एव्हरीथिंग यू फाइंड, कम्पेअर युअर लिस्ट विथ युअर फ्रेंड्स ऑब्झर्वेशन्स। काय करायचे, तिथल्या प्रत्येक जे सजीव आहेत त्यांची लिस्ट तयार करायची आहे, तुमच्या मित्राला देखील ती लिस्ट तयार करायला सांगायची आहे आणि दोघांनी केलेल्या लिस्टचं कम्पेअर म्हणजे तुलना करायची आहे। डज युअर कंबाइंड लिस्ट इन्क्लूड ग्रास ग्रोविंग अंडर द ट्री अँड स्मॉल सॅपलिंग। आता ही लिस्ट तुम्ही तयार केल्यानंतर त्यांचं कंपॅरिझन केल्यानंतर त्याच्यामध्ये झाडाखाली गवत वाढलेलं आहे का ते पाहायचं, लहान लहान रोपटी वाढलेल्या आहेत का ते देखील पाहायचं आहे। मोठ्या झाडाखाली वाढलेल्या गोष्टी पाहायच्या आहेत आपल्याला। सम लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स आर सो लार्ज दॅट दे कॅन बी सीन फ्रॉम अ डिस्टन्स व्हाईल अदर्स आर व्हेरी स्मॉल। काही ऑर्गॅनिझम्स खूप लहान असतात आणि काही कसे असतात, खूप मोठे असतात की जे आपल्याला डोळ्याने दिसतात। सम आर इव्हन मायक्रोस्कोपिक सो टायनी दॅट दे कॅनॉट बी सीन विथ द नेक्ड आईज। काही इतके लहान असतात, सूक्ष्म असतात की ते आपल्याला उघड्या डोळ्यांनी पाहताच येत नाहीत। त्याच्यासाठी त्यांना पाहण्यासाठी आपल्याला सूक्ष्मदर्शिकेचा काय करावा लागतो, वापर करावा लागतो। रिगार्डलेस ऑफ देअर साईज एव्हरी लिव्हिंग थिंग्स नीड्स एअर, फूड अँड वॉटर। दे गेन एनर्जी फ्रॉम फूड विच अलॉज देम टू ग्रो। आता
ज्यावेळेस आपण सगळे सजीव पाहतो, सगळ्या सजीवांचं निरीक्षण ज्यावेळेस आपण करतो, त्यावेळेस आपल्याला एवढीच गोष्ट लक्षात येते की प्रत्येक सजीवाला जगण्यासाठी अन्न, पाणी आणि हवेची गरज असते आणि याचाच वापर करून त्यांची काय होत असते, वाढ होत असते. ह्या पॅरेग्राफमध्ये एवढंच सांगितलेलं आहे. पुढील भाग जो आहे तो आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. धन्यवाद.